नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संजय सारडा आपलं या छोटेखानी व्हिडिओमध्ये स्वागत करतो। 2 दिवसापूर्वीच नीटनी ऍडमिट कार्ड रिलीज केले आहेत। ऍडमिट कार्ड परीक्षा केंद्रावर घेऊन जात असताना काय केलं पाहिजे, ऍडमिट कार्डची दुरुस्ती काय आहे, या अनुषंगाने बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आहेत आणि त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी करणार आहे। आता आपण जर ऍडमिट कार्ड पाहिलं तर ते ऍडमिट कार्ड 3 पानाचं आहे, आपण डाउनलोड केलेलं या पद्धतीने। याच्यात आपण ऑथेंटिकेशन साठी रजिस्ट्रेशनच्या वेळेस काय वापरले त्याचा उल्लेख आहे। या विद्यार्थ्यांनी पॅन कार्ड वापरलेला आहे, या विद्यार्थ्यांनी आधार कार्ड वापरले। मग आपण ऑथेंटिकेट करत असताना रजिस्ट्रेशन करताना काय वापरले ते लक्षात ठेवायचं आणि ते डॉक्युमेंट आणि आधार कार्ड अशा 2 गोष्टी आपण परीक्षा केंद्रावर घेऊन जायच्या। कशामुळे तर आता आपण जर बघितलं तर या विद्यार्थ्यांनी पॅन नंबर वापरलेला आहे, पण तरीही हॉल तिकीटच्या पान नंबर 3 मध्ये जिथे सूचना दिलेल्या आहेत त्या ठिकाणी सूचना क्रमांक 12 ही बोल्ड फेज मध्ये दिलेली आहे। त्यांनी असं म्हटलेले कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज्ड टू ब्रिंग अपडेटेड कॉपी ऑफ देअर आधार कार्ड ऑन द सेंटर। आता अपडेटेड कॉपी ऑफ आधार कार्ड म्हटले, त्यांनी आधार कार्ड आणा असं म्हटलेलं आहे। आता आपण अर्थ घेऊयात आणि आधार कार्ड आपण परीक्षा केंद्रावर घेऊन जाऊयात। आता अपडेटेड कॉपी म्हणजे ज्यांचं आधार कार्ड अपडेट केलेलं असेल त्यांनी अपडेट केलेलं, ज्यांनी अपडेट केलेलं नाही त्यांनी जे आहे ते आधार कार्ड घेऊन जावं। फक्त आपण आधार कार्ड हे लेटेस्ट डाउनलोड केलं असावं, हे अधिक सोयीस्कर। आता आपण परीक्षा केंद्रावर काय काय घेऊन जाऊ शकतो या अनुषंगाने विचार केला तर त्यांनी या ठिकाणी म्हटलेले की कॅन्डिडेट्स आर अलाउड टू ब्रिंग ट्रान्सपरंट वॉटर बॉटल ऑन द सेंटर। बट आपण जर नीटचं ब्राउचर काढलं आणि वाचलं तर पान नंबर 59 वर असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की एनी फूड आयटम्स ओपन और पॅक्ड वॉटर बॉटल एक्सेट्रा आर बार्ड आयटम्स। त्याच्यामुळे आपल्या ऍडमिट कार्डवर म्हटलेलं आहे की आपल्याला पाण्याची बॉटल घेऊन जायची परवानगी आहे, म्हणून आपण पाण्याची बॉटल घेऊन जाण्यापेक्षा मी असं म्हणेन की आपल्याला पाण्याची बॉटल घेऊन जायची परवानगी नाही असं ग्राह्य धरून आपण त्या ठिकाणी जावं। आता आपल्याला ऍडमिट कार्ड घेऊन जायचे, ऍडमिट कार्ड 3 पानाचं आहे, त्यातले पान क्रमांक 1 आणि 2 हे आपल्याला घेऊन जायचे। पान क्रमांक 1 आणि 2 कसं दिसेल तर दिस इज पेज नंबर 1 ऑफ युअर ऍडमिट कार्ड। आता ह्या ऍडमिट कार्डवर हा जो आपण फोटो अपलोड केलेला आहे याच फोटोची कॉपी आपल्याला या ठिकाणी पेस्ट करायची आहे। आता कॉपी पेस्ट करताना ती त्या साईज मध्ये बसत नसेल तर वरच्या कुठल्याही इन्स्ट्रक्शन्स मोडल्या जाणार नाहीत, बुजवल्या जाणार नाहीत, दे विल नॉट बी हिडन। अशा पद्धतीने आपण फोटो पेस्ट करावा। खालच्या काही सूचना घेता चालतील, त्याचं कारण असं आहे की त्यांनी आपल्याला ऍडमिट कार्डवर सेल्फ डिक्लेरेशन भरून आणा सांगितलेलं आहे। आपण ते सेल्फ डिक्लेरेशन दिसावं म्हणून ती बाजू त्या ठिकाणचे कुठल्याही प्रकारचे लेटर्स त्या फोटो खाली जाणार नाही याची काळजी घ्यावी। आता आपल्याला त्या ठिकाणी आपलं थंब इम्प्रेशन पेस्ट करायचे। आपण आपल्या घरी असलेल्या स्टॅम्प पॅडवर थंब इम्प्रेशन घ्यायचे आणि ते थंब इम्प्रेशन आपल्याला त्या ऍडमिट कार्डच्या त्या ॲप्रोप्रिएट प्लेसला पेस्ट करायचे। ते अशा पद्धतीने पेस्ट केलं पाहिजे। आपल्याकडे एक आणखी ऑप्शन असा आहे की आपण ते असे पेस्ट करता बनवू शकतो, पण असं पेस्ट न करता त्याला आपण या पद्धतीने पेस्ट करावं। या ठिकाणी आपल्याला सही करायची आहे, ही सही परीक्षा केंद्रात गेल्यावर करायची आहे। आता आपल्याकडे एक आपला असा मोठा पासपोर्ट साईज पोस्ट कार्ड साईज फोटो आहे 4x6चा। हा फोटो आपल्याला घ्यायचा आहे आणि तो फोटो आपल्या ऍडमिट कार्डच्या पान क्रमांक 2 वर आपल्याला तो पेस्ट करायचा आहे। तो फोटो साईजला मोठा असेल तर
त्या फोटोमध्ये वरच्या काही सूचना घेता चालतील, वर फोटो घेता चालेल, परंतु फोटोला खाली हे होऊ देऊ नका. आवश्यकता वाटलीच तर फोटो मधला काही भाग, जशी या ठिकाणची खालची दुसरी बाजू कोरी आहे, ती वरची काही बाजू कोरी आहे, ती आपण कट केली आणि फोटो असा चिटकवला तरीही चालेल. या ठिकाणी आपल्याला सही करायची आहे, पण ती परीक्षा केंद्रात गेल्यावर परीक्षकासमोर करायची आहे. फोटोवर अॅक्रॉस सही करायची आहे, ती परीक्षा केंद्रात गेल्यावर परीक्षकासमोर करायची. त्याच्यामुळे ह्या दोन गोष्टीकडे आपण लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे असं मला. आणखी एक आपल्या मनात शंका आहे ती ड्रेस कोड बद्दल. मी ड्रेस कोड बद्दल आपल्याला इतकं सांगेल की नीटसाठी माहिती पुस्तिकेतल्या पान क्रमांक 56 वर कुठल्या प्रकारचे ड्रेस अलाउड आहेत नाही त्याची माहिती दिलेली आहे. जास्तीचे जाड कपडे, लांब बाह्या असलेले कपडे अलाउड नाहीत. त्याच्यामुळे आपण जाड कपडे, लांब बाह्या असलेले कपडे घालून जायचे नाही. बूट किंवा उंच असलेल्या चप्पल्स अलाउड नाहीत. मग काय करावं आपण तर आखूड बाह्या म्हणजे शॉर्ट स्लीव्ह असणारा शर्ट, टी शर्ट घाला. मुलींनी पण आखूड बाह्यात असलेला पंजाबी ड्रेस घातला तरी चालेल, टॉप तसा असला तरी चालेल. शर्टला कॉलर असावी का नसावी काही हरकत नाही. गोल नेकचा असावा का व्ही नेकचा असावा काही प्रॉब्लेम नाही. पायात चप्पल किंवा स्लीपर घालावी. तुम्ही जो कुठला शर्ट, टी शर्ट घालतायत त्याला प्रिफरेबली खिसा नसावा आणि कुठल्याही प्रकारच्या विद्यार्थ्यांनी कुठलेही दागिने घालून जाऊ नयेत, कारण कुठल्याही प्रकारचे मेटल पार्ट्स हे अलाउड नाही. त्याच्यामुळे ह्या 3-4 गोष्टीकडे जर आपण दक्षता घेतली तर मला असं वाटतं की नीटच्या परीक्षेत आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आपल्या सगळ्यांना मी नीटच्या परीक्षेची शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.